नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24. बीड प्रतिनिधी NS धनवे यांचा विशेष रिपोर्ट. बीड जिल्ह्यातील विभागीय वन अधिकारी अमोल गरकल यांचा कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी प्रशांत ससाने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हा वार्षिक योजना, कॅम्प, डेन्स, LBSCT कामे, वन पर्यटन तसेच वन विभागातील खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मे 2026 मधील बदल्यांमध्ये ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून कनिष्ठांना संधी देण्यात आल्याचा तसेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. वन पर्यटनातील काही कामे प्रत्यक्षात न करताच बिले उचलल्याचा आणि निकृष्ट कामांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. याच मागणीसाठी बहुजन विकास मोर्चाच्या वतीने 14 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जे विभागीय वन अधिकारी यांच्या विरोधामध्ये जे भ्रष्टाचारासंबंधात जे उपोषण सुरू केलं याच्याबद्दल तुमचं नेमकं म्हणणं काय? विभागीय वन अधिकारी अमोल गरकल हे बीडला कार्यरत झाल्यापासून जेवढे DPDCचे वार्षिक योजना अंतर्गतचे कामे झाले, डेनची जी कामे झाली, LBCCTची कामे झाली, ही कामे बोगस आणि निकृष्ट दर्जाची आणि दर्जाहीन आहे. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या कामात अनियमितता आढळून येते. काही परिक्षेत्रामध्ये तर कामही न करता त्याचं बिल उचलण्यात आलेलं आहे. परळी आणि आंबेजोगाई परिक्षेत्रामध्ये पर्यटनची जी कामे झालीत ती कामे न होता त्याची बिले त्यांनी स्वतःच्या नातेवाईकाच्या मित्रपरिवाराच्या नावाने काढलेली. जर त्यांचं वाउचर नंबर 35 पाहिलं आणि ते तपासलं तर यावरून हे लक्षात येईल की त्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता काही बदल्यामध्ये एवढी अनियमितता आहे की वरिष्ठ जे बदली पात्र आहेत त्यांना बदली न देता यांनी कनिष्ठांना आणि आपल्या फेवरमधल्या लोकांना बदल्या देऊन मोक्याच्या आणि चांगल्या ठिकाणावर बसवलेलं आहे. आता उदाहरणार्थ अजय देवगुडे नावाचे पाटोद्याला वनपाल आहेत प्रादेशिकला. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटला असं कारण दिलं की माझी पत्नी आजारी. वास्तविक पाहता ते राहायला बीडला आहेत. मग त्यांना बदली एक तर बीडला पाहिजे किंवा गेवराईला, कारण त्यांच्या पत्नीचा उपचार हा बीड किंवा संभाजीनगरला करता येईल. परंतु त्यांना मुदतवाढ देऊन पाटोद्यालाच कार्यरत ठेवलंय. एका बदलीसाठी आणि मुदतवाढ देण्यासाठी किमान 20 ते 25 लाख रुपये हे घेतले. आता जो अँटी करप्शनमध्ये लकमवाड सारखा माणूस गटला, ह्या लकमवाडचा गुरु हा अमोल गरकल आहे. अमोल गरकलचे जर तुम्ही परळी आणि आंबेजोगाईचे पर्यटनचे जर कामे बघितली तर 1% ही काम झालेलं नाही. येत्या 8 दिवसात आम्ही प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन स्पॉट पंचनामा करून, स्पॉट पाहणी करून त्या कामाचं पितळ हे जनतेसमोर उघडं पाडणार आहोत. आणि अमोल गरकल यांनी जी जनतेची शासनाचा पैसा लुटून शासनाला जी दिशाभूल केली याबद्दल त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई होईल आणि उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची झालेल्या सर्व कामांची, त्यांच्या वाउचरची, निघालेल्या प्रत्येक बिलाची चौकशी व्हावी एवढी माफक अपेक्षा बहुजन विकास मोर्चाने केली आहे. आणि त्याच्यावर कारवाई न झाल्यास येत्या 24 तारखेला आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत. तुम्ही आत्ताच म्हणले की आम्ही 100 ते 150 लोक या ठिकाणी बसणार आहोत, परंतु शासनाने तुम्हाला या ठिकाणी फक्त 4 लोकांची परमिशन दिली. त्याचं कारण सांगू शकताल का? आम्ही 2 दिवसापासून शासनाला परमिशन मागत आहोत. शासनाला तशी रीतसर निवेदनही दिलं होतं आणि आम्ही 150 ते 200 कार्यकर्त्यासह इथं बसलो होतो. परंतु आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून आम्हाला फक्त 4 जण बसा
नाहीतर तुमच्यावर गुन्हे दाखल करून तुम्हाला गजाआड करू अशा धमक्या दिल्या आणि उपमुख्यमंत्री येणार आहेत हे कारण सांगून आमचा हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे.